पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस फार महत्त्वाचे असणार आहेत बरं का. म्हणजे संपूर्ण अधिक महिना ज्यांना काहीही करायला जमलेलं नसेल, अगदी ते लोकसुद्धा या शेवटच्या 5 दिवसांचा लाभ घेऊ शकतात. आणि ज्यांनी अनेक व्रतवैकल्ये, अनेक संकल्प हे अधिक महिन्यात केले आहेत, ते लोकसुद्धा या शेवटच्या 5 दिवसांचा लाभ घेऊ शकतात. पण का हे शेवटचे दिवस 5 महत्त्वाचे आहेत का? आणि कसा लाभ करून घ्यायचा? नक्की काय करायचं? चला जाणून घेऊयात. सनातन धर्मात अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. हे सगळ्यांनाच माहिती आहे. भगवान विष्णूंना समर्पित हा महिना मानला जातो. पद्मपुराण, स्कंदपुराण, नारद पुराण या सगळ्यांमध्ये अधिक मासाचे महत्त्व वर्णन करण्यात आलेले आहे. या महिन्यात केलेले जप, दान, व्रत, पारायणं, भगवंताचे स्मरण या सगळ्या गोष्टींचे पुण्य अधिक पटीने मिळत असतं. हेही आता तुम्हाला माहीतच असेल. जी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसांचे महत्त्व. कोणत्याही पवित्र कालखंडाचा शेवटचा जो भाग असतो ना, तो अधिक फलदायी मानला जातो. जसं नवरात्रीचा 9वा दिवस असेल, श्रावणाचा शेवटचा सोमवार असेल किंवा कार्तिक महिन्यातले शेवटचे काही दिवस. त्याचप्रमाणे अधिक महिन्याचे शेवटचे हे दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. आता यंदा अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस कोणते असणार आहेत तर 11 जून, 12 जून, 13 जून, 14 जून, 15 जून. म्हणजे 11 ते 15 हा जो कालावधी आहे, हा कालावधी तुम्हाला काही ना काहीतरी साधना, उपासना करायची आहे. ती काय करायची ते आपण व्हिडिओत पुढे बघूयातच. पण या 5 दिवसांचं काय महत्त्व आहे ते आधी समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट तर 11 तारखेला आहे अधिक महिन्यातली दुसरी एकादशी. लक्षात घ्या मंडळी, हा व्हिडिओ आपण आधीसुद्धा बनवला होता. अधिक महिन्यातल्या एकादशीचं महत्त्व सांगणारा. संपूर्ण महिनाभर ज्यांना काहीही करायला जमत नाही, त्यांनी अधिक महिन्यातली एकादशी सोडू नये. अधिक महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी काहीतरी साधना, उपासना, उपवास करावाच. कारण अधिक महिना मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. एकादशीसुद्धा विष्णूंना समर्पित असलेली तिथी आहे. त्यामुळे या तिथीला अधिक असं महत्त्व आहे. म्हणून जरी पूर्ण अधिक महिना काही करायला नाही जमलं, तरी अधिक महिन्यातील एकादशी सोडू नये. या दिवशी उपवास करावा. उपवास करायला नसेल जमत तर भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्राचा जप करणं किंवा विष्णू सहस्त्रनाम असेल, हरिपाठ असेल, या प्रकारचे स्तोत्र म्हणणं हे एकादशीला नक्की करावं. एकादशीच्या दिवशी काय करायचं? सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची. आता तुमच्या घरात पांडुरंगाची मूर्ती असेल, पांडुरंगाचा फोटो असेल तर विष्णू स्वरूपच आहे. त्यामुळे अर्थातच पांडुरंगाची पूजा करायची आहे. पांडुरंगाच्या पूजेमध्ये पिवळी फुलं आणि तुळस पांडुरंगांना अर्पण करायचे आहे. आपण नेहमी पांडुरंगांची पूजा करतो. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, पंचामृत, स्नान या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मन लावून पूजा करायची. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं करा. 12 तारखेला प्रदोष आहे. 13 तारखेला मासिक शिवरात्र आहे. 14 तारखेला दर्श अमावस्या सुरू होणार आहे आणि 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे आणि अधिक ज्येष्ठ महिन्याची समाप्ती आहे. असे हे 5 दिवस महत्त्वाचे आहेत. आता या 5 दिवसांमध्ये नक्की काय करायचं ते बघूया. या काळात केलेले नामस्मरण हे मनाला स्थैर्य देते. या काळात भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करा. त्यांचा एखादा मंत्र येत असेल तर तो म्हणा. नाहीतर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा साधा सोपा मंत्रही तुम्ही म्हणू शकता. या मंत्राचा जास्तीत जास्त जप या 5 दिवसांमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर या 5 दिवसांमध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण म्हणता येत नसेल तर श्रवण, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे वाचन करणं किंवा कमीत कमी ऐकणं, तुळशीला मनापासून पाणी अर्पण करणं, तुळशीची पूजा करणं, अन्नदान, गरजूंना मदत, संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा देवाजवळ लावणं, तुळशीजवळ लावणं. त्याचबरोबर
रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करणं, या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत. सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत असं नाही. तर त्यातली कुठली एक जरी गोष्ट जमली तरी ती या शेवटच्या 5 दिवसांमध्ये नक्की करा. महिन्याची कथा ऐकायची राहिली असेल तर ती आपल्या चॅनलवरती मी कालच पोस्ट केलेली आहे. तर ती 11 जून ते 15 जून हे अधिक महिन्याचे शेवटचे काही दिवस आहेत. त्यात तुम्ही अवश्य ऐका. श्रद्धेने भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण, प्रार्थना आणि शक्य तितके सत्कर्म केल्यास अधिक मासाचा आध्यात्मिक लाभ घेता येतो. धर्मग्रंथानुसार भक्तिभावाने केलेले लहानसे पुण्यकर्मसुद्धा या काळात विशेष फलदायी मानले जाते. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काहीही शंका असतील तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि अशाच महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की करा. धन्यवाद.